जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच निकोल लॉफ्टी इटन यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केलेला आहे. त्यांनी हे शतक किती बॉलमध्ये केलं आहे? तर 33 बॉलमध्ये त्यांनी हे शतक केलेलं आहे. बरं, आता हे जे निकोल लॉफ्टी इटन आहे ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते नामिबिया या देशाचे खेळाडू असून नेपाळ विरुद्ध खेळताना त्यांनी हे शतक केलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. सभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही हा निर्णय किती सदस्यीय खंडपीठाने दिला आहे? तर आता सभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना संरक्षण नाही हा निर्णय 7 सदस्यीय खंडपीठाने दिलेला आहे. या 7 सदस्यीय खंडपीठाच्या म्हणण्यानुसार संसद किंवा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मतदान करण्यासाठी अथवा अनुरूप भाषण करण्यासाठी लाच घेणाऱ्या खासदार आणि आमदारांना यापुढे कायद्याचे संरक्षण मिळणार नाही व त्यांच्यावर आता खटला सुद्धा चालवला जाऊ शकतो. या 7 सदस्यीय खंडपीठाचं नेतृत्व कोणी केलं आहे? तर DY चंद्रचूड यांनी या 7 सदस्यीय खंडपीठाचं नेतृत्व केलं असून त्यांनी या निकालामध्ये लोकप्रतिनिधींचा भ्रष्टाचार आणि लाचखोरी यामुळे सार्वजनिक जीवनातील सचोटी व सुचितेच्या कल्पनेची हानी होते असे निरीक्षण नोंदवले असून आम्ही 1998च्या निकालाशी सहमत नाही आणि तो निकाल रद्दबातल करत आहोत असे त्यांनी सांगितलेलं आहे. या 7 सदस्यीय खंडपीठामध्ये इतर जे सदस्य आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये AS बोपन्ना, न्यायमूर्ती MM सुंदरेश, न्यायमूर्ती PS नरसिंह, न्यायमूर्ती JB पारडीवाला, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे. बरं, या 7 सदस्यीय खंडपीठाने आम्ही 1998च्या निकालाशी सहमत नाही असं म्हटलं आहे. तर या 1998च्या केस विषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. मित्रांनो, 1993 मध्ये PV नरसिंहराव हे पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता आणि या अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या 5 नेत्यांनी लाच घेतल्याचा आरोप यात ठेवण्यात आला होता. पण खटल्यामध्ये 1998 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने 3-2 अशा बहुमताने सदस्यांच्या सभागृहातील वर्तनासाठी त्यांना कायद्याचे संरक्षण असल्याचा निर्वाळा दिला होता. बरं, आता लोकप्रतिनिधींना राज्यघटनेतील कोणत्या तरतुदीनुसार संरक्षण देण्यात येते? तर भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 105(2) नुसार संसद सदस्य किंवा खासदार आणि 194(2) नुसार विधिमंडळ सदस्य किंवा आमदार यांना सभागृहात भाषण किंवा आरोप करणे, लेखी कागदपत्रे किंवा पुरावे सादर करणे अथवा मतदान करणे या त्यांच्या कृतीसाठी त्यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार किंवा खटला दाखल करता येत नाही अशा प्रकारचं संरक्षण प्राप्त आहे. पण आता 7 सदस्यीय खंडपीठाच्या म्हणण्यानुसार हे जे संरक्षण आहे हे त्या सदस्यांना आपली जबाबदारी निर्भयपणे पार पाडता यावी यासाठी देण्यात आलं आहे. पण एखाद्या बाजूने मतदानासाठी लाच घेण्याची कृती ही सभागृहाबाहेर झाली आहे, त्यामुळे जेव्हा लाचेची रक्कम स्वीकारली गेली त्याच वेळी गुन्हा घडलेला आहे आणि लाच घेतल्याच्या गुन्ह्यासाठी लोकप्रतिनिधी असो किंवा अन्य कोणी असो सर्वांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे असा निर्णय या 7 सदस्यीय खंडपीठाने दिलेला आहे. याचबरोबर लाच घेतल्यावर त्या कारणासाठीची कृती जरी झाली नसेल तरी तो गुन्हाच मानला जाईल. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. यामधील हे सर्व पॉइंट नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला यावर मल्टीलायनर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 2 पहा. कोणता देश हा गर्भपाताचा अधिकार आपल्या घटनेत समाविष्ट करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर आता गर्भपाताचा अधिकार आपल्या घटनेत समाविष्ट करणारा फ्रान्स हा जगातील पहिलाच देश ठरलेला आहे. मित्रांनो, फ्रान्समध्ये गर्भपाताचा अधिकार देण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे व या घटना दुरुस्तीसाठी एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं असून या घटना दुरुस्तीच्या बाजूने 780 सदस्यांनी तर विरोधात 72 सदस्यांनी मतदान केलेलं आहे. बरं, सध्या फ्रान्समध्ये गर्भपाताविषयी काय तरतुदी आहेत? तर फ्रान्समध्ये प्रथम 1975 मध्ये गर्भधारणा स्वेच्छेने संपुष्टात आणण्याच्या तरतुदीला कायदेशीर मान्यता देण्यात आली होती व या कायद्यानुसार 10 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती. यात 2001 मध्ये सुधारणा करून 12 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती व पुन्हा 2022 मध्ये यात सुधारणा करून 14 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी फ्रान्स या देशामध्ये देण्यात आली होती. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला एक्झाम मध्ये 100% विचारण्यात येईल, त्यासाठी लक्षात ठेवा. गर्भपाताचा अधिकार आपल्या घटनेत समाविष्ट करणारा फ्रान्स आता जगातील पहिला देश ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा.
संरक्षण तंत्रज्ञानातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नात स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणती योजना लॉन्च केली आहे? तर आता स्टार्टअप्सना संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नात प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आदिती ही योजना लॉन्च केलेली आहे. या योजनेअंतर्गत स्टार्टअप्सना तंत्रज्ञानातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी 25 कोटी रुपयापर्यंतचे अनुदान सहाय्य दिले जाणार आहे. व ही जी योजना आहे, ही योजना राजनाथ सिंह यांनी डेप कनेक्ट 2024 या कार्यक्रमामध्ये लॉन्च केलेली आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, डेप कनेक्ट 2024 या कार्यक्रमाचं उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या आदिती योजनेसाठी 2023-24 ते 2025-26 कालावधीसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, इंडिया युके अचिव्हर्स या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर इंडिया युके अचिव्हर्स हा पुरस्कार असून या पुरस्काराने झोया अख्तर आणि आसमा खान या 2 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ज्या झोया अख्तर आहेत, या एक चित्रपट निर्मात्या आहेत, तर आसमा खान या एक शेफ आहेत. हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो? तर नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड ॲल्युमिनी युनियन या संघटनेद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. आणि हा पुरस्कार कधी स्थापन करण्यात आला आहे? तर 2023 पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर प्रो कबड्डी लीगच्या 10व्या सीझनचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर आता ही जी प्रो कबड्डी लीग स्पर्धा आहे, या स्पर्धेचं विजेतेपद पुणेरी पलटण या संघानं पटकावलेलं आहे. पुणेरी पलटणने अंतिम सामन्यात हरियाणा स्टीलर्स या संघाला हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. व पुणेरी पलटणने प्रो कबड्डी लीग या स्पर्धेचं प्रथमच विजेतेपद पटकावलेलं आहे. मागच्या वर्षीच्या हंगामामध्ये पुणेरी पलटणला फायनलमध्ये जयपूर पिंक पॅन्थर्स कडून पराभव पत्करावा लागला होता, पण या वर्षीच्या या स्पर्धेचं विजेतेपद पुणेरी पलटणने अखेर पटकावलेलं आहे. यामध्ये जे इतर पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. प्रो कबड्डी लीगच्या 10व्या सीझनमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन या पुरस्काराने असलम इनामदार यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट बचावपटू हा पुरस्कार मोहम्मद रेजा यांना देण्यात आलेला आहे. तर हंगामातील सर्वोत्कृष्ट रेडर हा आशू मलिक ठरलेला आहे. त्यांनी या 10व्या हंगामात एकूण 276 रेड पॉईंट पटकावलेले आहेत. मित्रांनो, ही जी प्रो कबड्डी स्पर्धा आहे, ही कधीपासून आयोजित करण्यात येत आहे? तर 2014 पासून याचं आयोजन करण्यात येत आहे. व याच्या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद जयपूर पिंक पॅन्थर्स या संघाने पटकावलं होतं. व ही स्पर्धा सर्वाधिक वेळा पटना पायरेट्सनं जिंकलेली आहे. पटना पायरेट्सने आतापर्यंत 3 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाने रुबी रेड स्पॉटेड हेड शील स्लीस्लगच्या नवीन समुद्र प्रजातीला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे? तर आता ही जी रुबी रेड स्पॉटेड हेड शील स्लीस्लगची नवीन प्रजाती आहे, या प्रजातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता ही जी नवीन प्रजाती आहे, ही प्रजाती मेलॅनोक्लॅमिस द्रौपदी या नावाने ओळखली जाईल. बरं, या नवीन प्रजातीचा शोध कोठे करण्यात आलेला आहे? तर पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील दिघा आणि ओडिशाच्या किनारपट्टीवरील उदयपूर येथे ही नवीन प्रजाती सापडलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचे कोणत्या बँकेत विलिनीकरण करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचे एयू स्मॉल फायनान्स बँक या बँकेत विलिनीकरण करण्यात येत आहे. हे जे विलिनीकरण आहे, यासाठी 2023 मध्येच या दोन्ही बँकेने आरबीआयकडे एक प्रस्ताव पाठवला होता आणि आता आरबीआयने त्यांच्या विलिनीकरणाला मान्यता दिलेली आहे. हे विलिनीकरण 1 एप्रिल पासून लागू होणार आहे आणि आता 1 एप्रिल पासून फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या सर्व शाखा एयू स्मॉल फायनान्स बँक या नावाने ओळखल्या जातील. प्रश्न क्रमांक 8 पहा, अलीकडेच ओशन ग्रेस नावाच्या मेड इन इंडिया ASTDS टगचे उद्घाटन कोणी केले? तर आता हे जे ओशन ग्रेस नावाचं टग आहे, याचं उद्घाटन सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्याट आलेलं आहे. या टगची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आली आहे? तर कोचिन शिपयार्ड लिमिटेडने या टगची निर्मिती केली असून हा भारतातील पहिला मेक इन ASTDS टग आहे. मित्रांनो, याआधीच भारत सरकारने ग्रीन टग ट्रान्झिशन प्रोग्राम लॉन्च केलेला आहे आणि या प्रोग्रामचं लक्ष्य काय आहे? तर 2030 पर्यंत सर्व टग्सपैकी किमान 50% टग्स हे ग्रीन टग्समध्ये रूपांतरित करणे हे या ग्रीन टग ट्रान्झिशन प्रोग्रामचं लक्ष्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, केंद्र सरकारद्वारे भारत आटा किती रुपये किलोने विकण्यात येत आहे?
मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं केंद्र सरकारने भारत ब्रँड अंतर्गत भारत आटा विक्रीसाठी आणला होता आणि आता हा जो भारत आटा आहे हा 27.5 रुपये किलो या दराने विकण्यात येत आहे. याआधी या भारत आटाची किंमत ही 29.5 रुपये इतकी होती. अजून ती कमी करून ही 27.5 रुपये किलो इतकी करण्यात आलेली आहे. हा जो भारत आटा आहे हा 10 किलो आणि 30 किलोच्या पॅकेटमध्ये उपलब्ध आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस आहे हा दरवर्षी 5 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 2023 मध्ये हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 24 ते 30 ऑक्टोबर दरम्यान UN निःशस्त्रीकरण सप्ताह देखील साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. BSFच्या पहिल्या महिला स्नायपर कोण बनल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.